आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे बियाणे आणि खत विक्रीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. निर्धारित किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे आणि खताची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात काही शेतकऱ्यांनी एका विक्रेत्याला रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या खरीप हंगामासाठी बियाणे आणि खत खरेदीची लगबग सुरू आहे. अशावेळी शेतकऱ्यांकडून जादा दर आकारला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. दोषी आढळणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. बियाणे आणि खतासारख्या अत्यावश्यक कृषी निविष्ठांची विक्री शासनाने निश्चित केलेल्या दरानेच व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जादा दरामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्याचे शेतकरी सांगतात. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर याचा अतिरिक्त भार पडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची कृषी विभागाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे चौकशी करावी अशी मागणी आहे. व्हायरल व्हिडिओतील दावे आणि आरोपींची सत्यता तपासणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान संबंधित विक्रेत्याची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. दोषी आढळल्यास कायदेशीर आणि कठोर कारवाई होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. खांडबारातील या घटनेची जिल्हाभरात चर्चा सुरू झाली असून आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कृषी निविष्ठांची विक्री पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. प्रतिनिधी नरेश चौधरी आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज नंदुरबार. नमस्कार, मी प्रकाश करमाळे, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नवापूर तालुका. माझ्यासोबत मोरे साहेब आहेत, जेही गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नवापूरचे आहेत. तर परवा दिवशी खांडबारा येथे एका दुकानावरती, त्या दुकानाचं नाव सुमित ॲग्रो ट्रेडर्स ट्रेडिंग कंपनी, या दुकानावरती बियाण्याच्या संदर्भात जादा दराने विक्री झाली होती. त्या स्वरूपातली बातमी ज्यावेळेस बातम्यामध्ये आला तो व्हिडिओ, त्याच्यानंतर आजपासून आम्ही दोघंही संयुक्त रीतीनं खांडबाऱ्याच्या सगळ्या दुकानाची तपासणी करत आहोत आणि तपासणी केल्याच्यानंतर ज्या काही त्रुटी त्याच्यामध्ये आढळून येत आहे त्या संदर्भातला प्रस्ताव मान्य परवाना प्राधिकारी यांच्याकडे जाईल आणि संबंधित दुकानदारांनी ज्या काही स्वरूपाच्या चुका केल्या असतील किंवा कायद्याचं उल्लंघन केलं असेल त्याच्यावरती सुनावणी होऊन त्याच्यावरती कठोर आणि कायदेशीर कडक अशा स्वरूपाची कारवाई होणार आहे. कोऱ्या कागदावर काय काय नाही, ते काय आम्ही फक्त सेफ्टीसाठी आहे, दुसरं काही नाही करणार. आम्ही सोशल मीडिया पण नाही करू आपण. आमा बाजू है नहीं आमा प्रूफ का तो जरूरी काहे के घोषणा वेले खातो वे नहीं है कि तो कि वे नहीं है कि तेला मन जरूरी यहाँ तू काय हकल फातो जे अभी नहीं तिहान लिखी ली होती यहाँ भी खान हम अल्लाह बिल को तो ले देता हूँ ईमानदारी 1800 ले लो यहाँ को तो है 15 एक ही कहा तो या 15 के 1800 ले जाके नहीं. मग खोटं कशाला बोलता पहिले की नाही घेतलं? नाही हे बघा जे असेल ते खरं बोलायचं, नाही तर खोटं बोलायचं असेल दुकान बंद करा. आता चल काय ग्राहक मंचात तक्रार देऊ का आम्ही? सांगा. वरचं काय उमरी पाडायचे पण सांगा त्यांना. 1500 रुपया बियर हो, 1800 रुपया में देन बिल 1500 दे बोलो तू काय क्यों मैंने है की मॅनेज घेतो तुला नाही तुला नाही देवनू प्रश्न ना आहे काही या 1 रुपया गरज बी ना आहे म्हणे या पहिली गोष्ट.